नमस्कार मित्रांनो, आज आपण बघणार आहे की ॲड सोल्युशन प्रो ह्या ॲप्लिकेशनचं ॲडमिन पॅनल आणि ॲप्लिकेशन कशी वर्क करते. तर आपला पहिला ॲडमिन पॅनल आपण बघून घेऊ कसं वर्क करतं. आपण ज्यावेळेस प्लॅन परचेस करतो आपल्याला एक लिंक दिली जाते, त्याच्याने आपला हा पेज ओपन होतो. लॉग इन पेजमध्ये आपला जे ईमेल ॲड्रेस आहे तो आपल्याला टाकायचा असतो. जसं की माझा आहे alvin@gmail.com. त्यानंतर आपला जे पासवर्ड आपल्याला दिला गेला आहे ते वाला. ज्यावेळेस आपण लॉग इन करताल आपल्याला एक असा पेज समोर येईल. इथे बघा आपल्याला एक युजर नेम, मोबाईल नंबर असे कॉलम्स दिले गेले आहेत. ते आपण नंतर समजून घेऊ काय आहेत ते. पहिले अपडेट डिटेल्समध्ये जाऊ आपण. आता अपडेट डिटेल्समध्ये बघा, अपडेट डिटेल्समध्ये आपल्याला पहिला ऑप्शन येतं आहे फर्म नेम म्हणून आहे. तिथं आपण आपल्या पार्टीचं नाव टाकू शकता जर आपण ह्याच्यासाठी पार्टीसाठी करत असाल मार्केटिंगसाठी. आणि जर आपलं बिझनेसचं असेल तर आपल्याला इथं फर्म नेम टाकू शकतो आपण. तर ते आहे. त्यासोबत ॲडमिन नेम असतं आपल्या इथं. ॲडमिन नेममध्ये आपलं ज्यांचा प्लॅन आहे, जसं की आता मी ॲडमिन आहे ह्या पॅनलचा, तर इथं माझं नाव येईल. त्यानंतर आपलं लॉग इन कोड येतं. लॉग इन कोडमध्ये आपण जे आपल्या कार्यकर्त्यांना किंवा एम्प्लॉईजला आपण देणार आहे तर त्याचं ऑप्शन असतं इथं. आत्ता ह्या कोडनी काय होतं की ह्या कोडनी आपले जे एम्प्लॉईज किंवा कार्यकर्ते आहेत ते आपल्या ह्याच्यामध्ये लॉग इन करू शकतील. आपल्या ॲडमिन पॅनलवर लॉग इन करता येईल त्यांना हे कोड टाकून. तर ते कोड असतं इथं. त्याच्यानंतर आपल्या इथे इमेज असते. इमेज आपण काही पण सेट करू शकता चूज फाईलमध्ये जाऊन. तर आपण पहिले ही इमेज सेट केली तर आपण ही इमेज सेट करू, तशी सेट होऊन जाते इमेज. त्यासोबत इथं आपला ईमेल असतो, मोबाईल नंबर आपली एक्सपायरी डेट असते की आपण आपलं प्लॅन कधी संपणार आहे आणि आपल्या किती युजर्सची लिमिट आहे इथं आपल्याला. तर हे आपल्याला चेंज नाही करता येत. हे आपण ज्यावेळेस प्लॅन परचेस करतो त्याच्यानुसार सेट होते ती. इथं टेक्स्ट मेसेज असतो आपल्या की कार्यकर्त्यांची किंवा एम्प्लॉईजच्या ह्याच्यातनं आपल्याला कोणते टेक्स्ट मेसेज पाठवायचे SMS वाले. तर इथं मी हॅलो सेट केला होता, तिथं आपण हाय सेट करू आता. आणि हा आहे व्हॉट्सॲप मेसेज. तर व्हॉट्सॲप मेसेजचा नमस्ते सेट करू आपण. ओके, नमस्ते सेट झाला. तर हा व्हॉट्सॲप मेसेज जो आहे तो आपल्या व्हॉट्सॲपवर जाईल ज्यावेळेस पण आपल्या कार्यकर्त्यांना किंवा कोणाला कॉल येईल. त्याच्यानंतर हा जो आहे तो टेक्स्ट मेसेज जाईल त्यांचा. जर पुढचं व्हॉट्सअप नसेल तर त्यावेळेस हे कामात येतं खूप की त्यांना टेक्स्ट आणि व्हॉट्सअप दोन्ही जात असतात. त्यामुळे त्यांना ॲटलिस्ट टेक्स्ट तरी जाईल त्यावेळेस जर व्हॉट्सअप नसेल तर. इथं आपला ॲड्रेस असतो आणि ह्याला फक्त आपल्याला अपडेट करायचं इथं. ज्यावेळेस आपण अपडेट करता अपडेट झाली ती सगळी डिटेल्स त्याच्यामध्ये येऊन जाईल. आता आपण मेन ह्यांच्या युजेसवर येऊ. ज्यावेळेस आपलं कोणचं पण कार्यकर्ता किंवा कोणचं पण एम्प्लॉई लॉग इन करतो आपल्या ॲप्लिकेशनमध्ये तर त्यांचं नाव इथं शो करतं आपल्याला, त्यांचं नाव आणि मोबाईल नंबर. आणि इथं बघा आपली लिमिट दिसते, त्याच्यामध्ये 1 येईल. मग जर कोणी एकाने केला तर मग इथं 1 येईल. 2 जणांनी लॉग इन केलं तर 2 येतील. त्याचं 100ची लिमिट असते आपल्याला. 100ची लिमिट आपण प्लॅनच्या अनुसार जो प्लॅन तुम्ही घेता त्याच्यावर डिपेंड करते किती लिमिट असेल आपल्याला. तर आता आपण बघू की ॲड सोल्युशन प्रोची ॲप्लिकेशन कशी वर्क करते. ज्यावेळेस आपण कार्यकर्त्यांना जातात तर त्यांना काय काय गोष्टींची खात्री करून घ्यायला पाहिजे की ते फंक्शन त्यांचे ऑन आहेत. तर पहिले ॲप्लिकेशन ओपन करू आपण. ॲप्लिकेशन ओपन केल्यानंतर तुम्हाला काही परमिशन्स मागतील ॲप्लिकेशन, ते अलाव करत जा. अलाव केल्यानंतर आपला एंटर लॉग इन कोड, जे लॉग इन कोड आपण आधी बघितलं होतं ॲडमिन पॅनलवर, ते लॉग इन कोड आपल्याला इथं टाकायचं असतं. सगळ्या कार्यकर्त्यांना द्यायला लागतं ते. तर ते आपलं आपण सेट केलं होतं RDN. तर RDN टाकायचं आपल्याला कॅप्समध्ये सगळं. ते आता युजर नेम आपलं जे कार्यकर्त्याचं नाव असेल ते असेल इथं. तर इथं मी समजा टाकून दिलं ऑल्विन जोसेफ. त्याच्यानंतर आता इथं आपल्या कार्यकर्त्याचा नंबर असेल, जो काही नंबर त्यांचा आहे. तर मी माझा नंबर टाकून देतो. ते झाल्यानंतर लॉग इन करायचं आपल्याला. लॉग इन केल्यानंतर पण आपल्याला काही परमिशन मागतं ॲप्लिकेशन, ते अलाव करत जा. आता बघा इथं जी इमेज आपण ॲडमिन पॅनलमध्ये सेट केली होती तीच इमेज इथं सेट राहते. त्यासोबतच आपले जे काही मेसेज असतील, आपण हे बघा टेक्स्ट मेसेज जो मेसेज सेट केला होता तो इतर आहे आणि नमस्ते जो मेसेज सेट केला होता व्हॉट्सअपवर तो पण इतर आहे. तर हे चेंज करता नाही येत आपल्याला. ज्यावेळेस ॲप्लिकेशन कार्य करता येतं तर हे मेसेज त्यांना चेंज करता येतात, आपल्याला चेंज करता येतात ॲडमिन पॅनलवरनं. त्यासोबतच त्यांचे काही सेटिंग्स ऑन असायला पाहिजे असतात. जसं की हे बघा सेटिंग्स कोणत्या ऑन असायला पाहिजे आपण ते सांगू. पहिले 3 डॉट्सवर यायचं आपलं, त्यानंतर सेटिंग्समध्ये जायचं. सेटिंग्समध्ये ह्या 2 जे मेन सेटिंग्स आहेत, ही आणि ही ॲक्टिव्हिटी सर्व्हिसेस आणि बॅकग्राऊंड रनिंग, ह्या दोन्ही ऑन असायला पाहिजे आपल्या कार्यकर्त्याच्या फोनमध्ये. तर पहिले ॲक्टिव्हिटी सर्व्हिसमध्ये आपल्याला काय करायचं येऊन ॲक्टिव्हिटी सर्व्हिस आल्यानंतर आपल्याला इथं खाली एक ऑप्शन असतं इन्स्टॉल ॲप म्हणून. आता काही फोनमध्ये हे इन्स्टॉल ॲप म्हणून असेल, काही फोनमध्ये इन्स्टॉल्ड युजर्स म्हणून असेल किंवा डाउनलोडेड ॲप्स म्हणून असेल किंवा डायरेक्ट आपलं ॲड सोल्युशन प्रोचं नाव येऊन जाईल. तर प्रत्येक फोनच्या नुसार याचे ऑप्शन्स वेगळे असतात.
तर ते आपण करून घेऊ. त्यानंतर इथं आल्यानंतर ॲड सोल्युशन प्रो ॲक्सेसिबिलिटी सर्व्हिस म्हणून हे असं त्याला इथं जायचं आणि ऑन करून टाकायचं, अलाउ करून टाकायचं. ओके, हे झालं. तर परत बॅक यायचं आपल्याला. बॅक आल्यानंतर बॅकग्राऊंड रनिंगचे सर्व्हिसेस जातात. तर हे पण ऑलमोस्ट सगळ्या फोनमध्ये सेम असतात, काहींमध्ये वेगळे असतात, फक्त नावाचा फरक असेल मे बी. तर बॅटरी युसेजमध्ये जायचं. त्यानंतर आपली ही जी सेटिंग आहे ही ऑन असायला पाहिजे. आपली ही जी ऑन असेल तर आपण बॅकग्राऊंडमध्ये आपली ॲप्लिकेशन रन करू शकते. त्यानंतरच त्यासोबतच आपले जे परमिशन्स आहेत ते सगळे अलाव केलेले असायला पाहिजे. आता आपण म्युझिकचं परमिशन दिले नाही, ते आपण देऊन टाकू. तर हे सगळे परमिशन्स आपले अलाव असायला पाहिजे. त्यासोबतच सर्वात मेन इम्पॉर्टंट फंक्शन जे आहे, जे की आपली अपेअर ओव्हर टॉप, ही आता ह्याच्यामध्ये माझ्या फोनमध्ये अपेअर ओव्हर टॉप दिसू राहिला. काही फोन्समध्ये डिस्प्ले ओव्हर अदर ॲप्स म्हणून येतं, तसं वेगवेगळे ऑप्शन्स त्यानुसार असतात. पण ही सेटिंग आपली ऑन असायला पाहिजे. ह्याच्याने काय होतं की आपली ॲप्लिकेशन व्हॉट्सॲपवर रन करू शकते, व्हॉट्सॲपसोबतच. त्यासाठी ही सेटिंग असते. तर हे बेसिक सेटिंग ऑलमोस्ट सगळ्या फोनमध्ये सेम असतात, फक्त नावाचा फरक असतो. पण काही फोन्समध्ये जसं की आपला विवोचे फोन झाले, 4Gचे फोन असतात, त्यांच्यामध्ये एक सेटिंग आपल्याला अजून ऑन करायला लागते. ती सेटिंग मी तुम्हाला सांगतो. आता विवोच्या फोनमध्ये आपल्याला काय करायचं, विवोचे जे 4G फोन्स असतात त्याच्यामध्ये काही सेटिंग्स आपल्याला वेगळ्या दिसतात. तशा ह्याच्यामध्ये बॅटरी कन्झम्पशनचे जे ऑप्शन आहे ते आपल्याला ॲप्लिकेशनच्याद्वारे नाही दिसत. ॲप्लिकेशनच्या आपण ज्यावेळी जातो त्यावेळेस ॲप्लिकेशन त्याच्यामध्ये नाही दिसत. तर त्यावेळेस आपल्याला सेटिंग ओपन करायची आहे. त्याच्यानंतर बॅटरी ह्याच्यामध्ये जायचं आहे. त्याच्यानंतर हे ऑप्शन बघा आपलं बॅटरी पॉवर कन्झम्पशन मॅनेजमेंट. तिथं काहींच्या फोनमध्ये हाय बॅटरी कन्झम्पशन मॅनेजमेंटचं असतं, काहींच्या फोनमध्ये असं ऑप्शन असतं. त्याच्यामध्ये आपल्याला क्लिक करायचं आहे आणि इथनं आपली जी ॲड सोल्युशनची ॲप्लिकेशन आहे, ॲड सोल्युशन प्रोची, ते त्याला इनेबल करून टाकायचं, त्याचे पॉवर कन्झम्पशन. फक्त एवढंच आपले सेटिंग्स आहेत. ज्यावेळेस आपले कार्यकर्ते या सगळ्या सेटिंग्स करून घेतील तर त्यांना जे काही कॉल्स येतील किंवा ते जे काही कॉल्स करतील त्याच्यानंतर त्यांच्या कॉल एंड झाल्यानंतर आपला मेसेज ऑटोमॅटिकली त्यांना सेंड होत राहील. जसं की आपण एक डेमो बघून घेऊ. आपण या नंबरला कॉल करून पाहू. बघू आता बघा, ऑटोमॅटिक मेसेज सेंड होतो. आपल्याला काही क्लिक करायची गरज नाही आणि बॅक पण आली ॲप्लिकेशन लगेच अशी.